आज रविवार, त्याच्यामुळे आमचं अचानक बाहेर जायचं ठरलं कुठेतरी. कुठे ते तुम्हाला कळेलच आता पुढे ब्लॉगमध्ये. तर त्यासाठीच मी तयार झाले आता आणि लगेच निघायचं आहे आता. परी कुठे चाललीस तू? कुठे जायचंय? कुठे जायचंय? मंदिर. कुठलं? मोबाईल द्यावा रे कहाणी न. आणि परी कुठं बसली आहे? हाय गज तो मराठी मराठी. आपण जायचं आहोत बालाजी मंदिर औसाच्या. तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. तर अजून मध्ये तर आता आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ. बालकट झोन मध्ये का भारी फिरे परवा. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि इथे कासव होते पाण्यामध्ये. आज चतुर्थी आहे, त्याच्यामुळे गणपतीचं पण दर्शन झालं इथं छान. आणि मुलांना खेळण्यासाठी पण काही काही गोष्टी आहेत इथे छान. त्याच्यामुळे दार लावा ते. बाय बाय परी. बाय. पर्णिका उतरा. इथे मुलांना खेळायला आहे, त्याच्यामुळे मुलं पण रमून जातात आणि आपल्याला पण खूप शांत निवांत प्रसन्न वाटतं. खूप मोठं आणि छान मंदिर आहे आणि स्वच्छता पण तशीच आहे, कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही. पर्वाचं एक झालं की दुसरा खेळ चालूच होता. खूप मजा आली त्याला आणि पर्णिकाला पण. थोडा वेळ बसून आम्ही नंतर निघालो, कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं.
चल पर्वत चल. आता आम्ही निघालोय हनुमान मंदिरला. इथे जवळच आहे. वर काय पडायचं. या हनुमानाचं दर्शन घेऊन आता जायचं होतं घरी, कारण आज आहे चतुर्थी आणि घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही निघालो लवकर. आणि पावसाचंही वातावरण झालेलं होतं. तुम्हाला जर असे ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगत चला. आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि डोळ्याला हात लावायचा नाही, तिखट आहे. हा? अरे चिमण्या. काय झालं? मग घरी येऊन बनवला स्वयंपाक, भाजी पोळी भात वरण आणि मोदक. आणि मग गणपतीची पूजा करून असा काही संपवला आजचा दिवस.